बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे ठाकरेंच्या सेनेकडून बूथ टेबलवरती डमी मशीन आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची एक मोठी बातमी आत्ताच्या घडीला येते। मुंबई आणि परिसरात मतदान सुरू आहे। पण ही पूर्णपणे दडपशाही आहे। पण ही जी मशीन तयार करण्यात आलेली जिंकतोय म्हणून त्यांच्या हिंमत नाही, म्हणून त्यांनी सर्व पोलीस यंत्रणा कामाला लावली। कार्यकर्ते ताब्यात घेतले आता त्यांनी 3 कार्यकर्ते कधीपासून सुरू होतं आणि किती मतदान केंद्र 1 तासाला त्यांना अटक केलेली आहे आणि 5-5, 10-10 गाड्या प्रेशर करतायत, परंतु या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही। किती मतदान केंद्रावरती हा सगळा प्रकार सुरू आहे? हा प्रत्येक ठिकाणी चालू आहे। असं जर राहिलं तुमची भूमिका काय असेल भाऊ? आता भाजपला कळलेलं आहे की आम्ही जिंकणार नाही आणि म्हणून ते पोलिसांची मदत घेऊन पोलिसांना प्रेशर करून जिंकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ईशान्य मुंबईच्या जनतेने ठरवलेलं आहे पाटलांना लोकसभेवर पाठवायचंय आणि ते जाणार। आणि भारतीय नागरिकांच्या जीवनातला अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि लोकशाहीचा उत्सव। या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, आपलं हक्काचं मतदान केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी घरातून बाहेर येऊन मतदान करावं आणि आपला हक्क बजवावा। देशाच्या विकासासाठी, राष्ट्र घडवण्यासाठी आपलं एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून आज मी पाहतोय की उत्साह खूप जोरात आहे, उकाडा आहे, ऊन आहे, परंतु लोक मतदानाला उतरतायत। ही एक चांगली एक परिस्थिती किंबहुना एक चांगली साईन जे म्हणतो आपण आणि संपूर्ण वातावरण जे आहे महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे पाहतोय, मतदार रांगेमध्ये उभे आहेत, मतदान करायला उत्सुक आहेत आणि त्यामुळे या मतदानामुळे या राज्याच्या देशाची जी काही लोकशाही आहे अधिक बळकट होईल, अधिक समृद्ध होईल आणि चांगले लोक निवडून येतील आणि नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री तिसऱ्यांदा करण्यासाठी लोक आतुर आहेत आणि मतदान देखील जोरात करतायत। आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील मागच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालं त्यापेक्षा जास्तीचं यश या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळेल, कारण महायुतीने केलेलं काम, मोदीजींनी केलेलं काम आणि प्रत्येक मतदारसंघात झालेलं काम हे लोक कामाला पोचपावती देतील आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। भाई तुम्ही आता मुंबई ते 6च्या 6 जागा, MMR मधले 4 जागा, अशा 10च्या 10 जागा मुंबई आणि MMR मधले महायुती जिंकेल। भाई तुम्ही मतदान केलेलं आहे, ते पिंक बूथ आहे, एक विशेष बूथ जे आहे ते या ठिकाणी आयोजित केलं होतं, त्याच्यात तुम्ही मतदान केलेलं आहे। थर्ड टाइम जो है श्रीकांत शिंदे खुल के आने वाले हैं। श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे इन्होंने 2 साल मतदारांना मार्गदर्शन करत होतात, काय मार्गदर्शन करत होतात? एकंदरीत बघितलं तर 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले। प्रवीण, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की मतदान पूर्णपणे सुरू आहे। सुनील राऊत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांनी यावर आक्षेप घेतला होता। सुनीलजी, पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते 100 मीटरच्या आतमध्ये होते, तुम्ही काय बाहेर? आता बूथ इकडे आहे आणि ते 200 मीटरच्या पुढे आहे, 200 मीटरच्या पुढे आहे, 200 मीटरच्या पुढे आहे। पोलीस घेऊन जात आहेत, ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीत बघितलं तर हा संपूर्ण गोंधळ एक्झॅक्ट संजय राऊत यांचं जे घर आहे, घराच्या अगदी समोर आदिशक्ती एकविरा मैदान आहे आणि त्या ठिकाणी तात्पुरते वोटिंग बूथ जे आहे, तात्पुरतं पोलिंग बूथ जे आहे ते उभारण्यात आलं होतं आणि त्यामुळं त्या 3ही कार्यकर्ता इथं गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय। आक्रमक भूमिका सुनील राऊत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आणि त्यामुळं या कार्यकर्त्यांना आपण कुठेही घेऊन जाणार नाही, हा सगळा गोंधळ जो आहे। खरं तर बॅलेट मशीन जे आहे त्याच्यावर आपल्या उमेदवाराला मतदान कसं करावं याबद्दलची जनजागृती करण्याचा हा प्रयत्न होता, मात्र गोंधळ जो आहे तो आता वाढताना दिसतोय आणि आक्रमक भूमिका सुनील राऊत यांची देखील की कार्यकर्त्यांच्या एकंदरीत बघतोय पोलीस आणि याबद्दलची गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय।
आणि यामुळं आता जर अशाच पद्धतीनं वातावरण राहिलं तर नेमकं काय भूमिका पोलिसांची देखील असणार हे बघावं लागेल. मात्र सध्याची परिस्थिती बघितली आपण या एकंदरीत बघितलं तर हा संपूर्ण गोंधळ जो आहे मतदान केंद्रावर याचं तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते. सगळ्याच पद्धतीनं या तीनही कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकर्ते जे होते त्यांना घेऊन गाडी गेलेली आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर काहीसा गोंधळ जो आहे तो अगदी सकाळपासून पाहायला मिळत होता. घटनास्थळावर आपण आहोत आणि अगदी समोर याच बाजूला संजय राऊत यांचं निवासस्थान आहे आणि त्याच्या बरोबर समोर तात्पुरतं उभारण्यात आलेलं हे मतदान केंद्र. साधारण 4 बूथ या ठिकाणी आहेत. मात्र याच बूथच्या आतमध्ये 100 मीटर परिसरामध्ये या सगळ्या बूथवर जे वोटिंग मशीन असतं त्याबद्दल मतदान कसं करावं असं दावा जो आहे तो करवण्यात होत होता आणि त्यामुळं पोलिसांनी याला आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे ही संबंधित तक्रार केली आहे. तिघांना ताब्यात घेतले. त्यामुळे आता याच्यामध्ये नेमकं काय कारवाई होते हे देखील पाहावं लागेल. प्रवीण सर, हाऊसरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण जर पाहिलं असेल तर